पावती त्यांच्याकडे पाहिजे नाही तर मग त्यांनी पावती काढतील तरच वाटप होईल ना. बिना पावतीचं कसं वाटप होणार आहे? फक्त साखरेचं करणार आहे का? गहू तांदूळ देणार नाहीयेस का? नाही द्यायचे तर सोबतच द्यावं लागतील ना. गहू तांदूळ आहे का द्यायला? नाही. मग थांब जा ना. कसं त्यांचे कागदपत्र गेले कोणते कागदपत्र? 2 रजिस्टर दिले त्यांच्याकडे आपण, व्हिजिट बुक आणि तक्रार पुस्तिका. याच्याशिवाय काय कागदपत्र आहे त्यांच्याकडे? फक्त हरवले नाही पाहिजे ना, तर मग परत माझे त्यांचंच आहे ते. महिला बचत गट त्यांचा आहे का तुझा आहे? सकाळपासून या ठिकाणी तक्रारी सुरू झाल्या होत्या आणि साहेब देखील 4 वाजता या ठिकाणी त्यांना दूरध्वनीवर फोन केला असता तातडीने साहेब कुलकर्णी साहेब जे पुरवठा अधिकारी आहेत ते तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी आले आणि त्यांनी पॉज मशीन उपलब्ध करून अनेक लोकांचं त्यांनी नोंदणी केली, त्याच्या पावत्या तयार केल्या आणि काही लोकांच्या पावत्या उशीर झाल्यामुळे उद्या देणार आहेत असं ठरलं. परंतु ज्या लोकांच्या पावत्या केलेल्या होत्या तर त्या लोकांना सुद्धा धान्य मिळालं नाही. त्या ठिकाणी कोणतंच तिथं गहू पण नव्हतं आणि तांदूळही नव्हतं. मग हे दोन्ही धान्याचा काळा बाजार झालाय असं प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून आलंय. सरांनी आता ज्या लोकांच्या धान्य मिळालं नव्हतं त्या लोकांचे सगळे जबाब पंचनामे केलेले आहेत. आतमधले जो चालक आहे त्याला देखील प्रश्न विचारले आणि अध्यक्ष सचिव ज्या महिला होत्या त्यांना देखील प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं की आम्हाला काय माहित नाही, यांनी बळजबरीने ताब्यात घेतलेलं आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर आत्ताच मला असं वाटतंय का 4 ते 5 क्विंटलचा ह्या आत्ता पावत्या तयार केल्या त्याच्यामध्ये तफावत दिसते. ज्या लोकांच्या पावत्याच तयार झालेल्या नाहीये तर ती मोठा काळा बाजाराचा आकडा येऊ शकतो. मग आपण त्यांना विचारलं काय त्याचं नाव याचं धर्म आढळले विचारतो. तो म्हणतोय का वरूनच आम्हाला 70% स्टॉक दिला जातो पण प्रत्यक्षात 100% लिहिला जातो. खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय आता मी सगळं झालं, काय वस्तुस्थिती? आम्ही केलेली आहे आता जे शासनाची कारवाई असते रेग्युलर कारवाई त्याप्रमाणे, आणि जो डिटेल अहवाल आम्ही मान्य तहसीलदार साहेबांकडे ठेवूया, त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल. फक्त एक शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे तुम्हाला उत्तर द्यायचे नसेल, काय कायदेशीर तुमची कारवाई चालू आहे. फक्त एकच विषय काय याच्यामध्ये असं झालंय की तो आता जो माणूस ठेवलेला आहे त्यांनी तो हात वर करतो, माझा काही संबंध नाही. हा जो काय आहे अध्यक्ष सचिवांनी त्याला जबाबदारी काय नक्की कायदा सांगतो? कायद्याच्या कलमानुसार तर महिला बचत गटांचीच जबाबदारी आहे. त्यानंतर अजून अधिक त्याच्यात अभ्यास करून योग्य ती कारवाई केली जाईल. धर्माचं म्हणणं आहे की एकच का 70% वरून स्टॉक वरून येतो, म्हणजे तुमच्या गोडाऊन वरून 70% स्टॉक येतो, पण तुम्ही म्हणताय का 100% स्टॉक दिला जातो? शिल्लक वजा करून जेवढा त्याची विक्री आहे त्यानुसार त्याला स्टॉक दिलेला आहे. बरं ठीक आहे. तफावत आढळून आलेली आहे. तफावत आढळून आलेली आहे. ठीक आहे. धन्यवाद.